बुलेटिनमध्ये आताची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर आली आहे। एअर इंडिया विमान अहमदाबाद इथे कोसळलं आहे। या विमानात तब्बल 242 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, ज्यात 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनडाचा प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। आमचे प्रतिनिधी रामदास सध्या तिकडे आहेत। रामदास, काय सांगाल, काय अपडेट आहे? हा शुभम, आता सध्या जी माहिती मिळते एअर इंडियाकडून, हे जे विमान आहे अहमदाबादमध्ये कोसळलेलं एअर इंडिया विमानात एकूण 242 प्रवासी होते अशी माहिती DGCAच्या निवेदनात देण्यात आहे। त्याशिवाय या विमानात 2 वैमानिक आणि 10 कॅबिन क्रू मेंबर्स होते असंही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। कॅप्टन सुमीर भरवाल हे या विमानाचे वैमानिक होते। त्यांना 8200 तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे। त्याशिवाय कॅबिन क्रू देखील 1100 तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे असंही या निवेदनात म्हटलं आहे। अगदीच खरं आहे। रामदासजी, काय सांगाल, काय अपडेट माहिती तुमच्यापर्यंत आलेली आहे? या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून 1:39 टेक ऑफ केलं होतं। विमानतळावरच्या 23 क्रमांकाच्या धावपट्टीवरून या विमानानं टेक ऑफ केलं होतं। मात्र टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही वेळातच विमान मेघानी नगर या निवासी भागात कोसळलं आणि या विमानाने या विमानातील जे वैमानिक कॅप्टन सुमित भरवाल यांनी ATS ला माय डे हा संदेश पाठवला होता आणि हा संदेश जो असतो तो संकटकाळी पाठवला जातो। शुभम, नक्कीच रामदासजी, आतापर्यंत जीवितहानी काय झाली आहे, काय सांगाल? शुभम, ज्या प्रकारे जी अधिकृत अशी कोणतीही माहिती मिळालेली नाही प्रवाशांच्या मृत्यूची, परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असेल, परंतु अशी माहिती मिळते की काही लोक या ठिकाणी काही प्रवासी मरण पावलेले आहेत, परंतु अधिकृत अजून माहिती मिळालेली नाही। त्यामुळे यावर माहिती आल्याच्या नंतर स्पष्ट होईल की किती लोक ह्यात प्रवासी मेले आहेत। शुभम, गुजरातचे जे माजी CM आहेत विजय रुपानी यांच्यासह 242 जण होते ह्या विमानात। म्हणजे गुजरातचे जे माजी CM आहेत विजय रुपानी ते देखील या विमानात प्रवास करत होते दुर्घटनेवेळी। वेळोवेळी अपडेट तुमच्याकडनं घेत जाऊ रामदास। तुर्तास वेळ झालेली इथेच सांगायची। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।